शिवपुराण ग्रंथ हा जीवनाचं कल्याण करणार आहे. कल्याणच करतो शिवपुराण ग्रंथ, फक्त विश्वास ठेवून बघा. मी कथा सांगणार आहे तुम्हाला. हो, आज महात्म्य, आपला पहिला दिवस म्हणजे कथेचं महात्म्य असतं. का महात्म्य ऐकावं याला कारण आहे, त्या कथेविषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं, म्हणून त्या कुठल्याही ग्रंथाचं आपण महात्म्य ऐकायला हवं, प्रेम निर्माण व्हावं. कारण प्रेमाचे 3 टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे पूर्वविराग, दुसरा मिलन आणि तिसरा विरह. पूर्वविराग म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीविषयी परत 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 ऐकून त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होणं. आणि दुसरा टप्पा म्हणजे मिलन, तो व्यक्ती आपल्या समोर येऊन आपल्या जवळ त्या ठिकाणी राहणं, त्याला मिलन. आणि तो व्यक्ती आपल्यापासून लांब निघून जाणं, त्याला विरह म्हणतात. प्रेमाचे 3 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे तो पूर्वविराग. पूर्वविराग निर्माण होण्यासाठी आपल्याला त्या ग्रंथाविषयी महती ऐकायची आहे, की खरंच भोलेनाथ किती चांगले आहेत, किती आपल्यासाठी उपयुक्त आहेत, की त्यांच्याविषयी आपल्या मनात प्रेम निर्माण व्हावं. आणि त्यासाठी आज हे त्या ठिकाणी चालू आहे. काय उपाय, काय फायदा, काय ग्रंथ वाचण्याचा, ग्रंथ ऐकण्याचा फायदा काय शिवपुराणचा? पहिला फायदा की तो आपल्याला मोक्ष देतो. कोणाला दिला मोक्ष? एका ब्राह्मणाची कथा आहे, त्याचं नाव होतं मापू, त्या ठिकाणी मापू देवराज नावाचा ब्राह्मण. काय त्याचं नाव? बोलत चला, ऐकत चला. मला माहिती तुम्ही भरपूर वेळेस ऐकलंही असेल, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी आपले हे ग्रंथ आहेत ना, संवादातून निर्माण झालेत, वादातून नाही, संवादातून. म्हणून बोलत चालायचंय. देवराज नावाचा ब्राह्मण आहे, पवित्र कुळामध्ये जन्माला आलाय, ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलाय, पण तरी सुद्धा ब्राह्मणासारखं वागणं, मी नेहमी सांगतो पाटील, कोणाच्या घरात जन्माला यावं हे जरी आपल्या हातात नसेल, पण आपण वागावं कसं हे नक्कीच आपल्या हातात राहतं. आपण गरीबाच्या घरात जन्माला यावं की श्रीमंताच्या घरात हे आपल्या हातात नाही, पण गरीबाच्या घरात जन्माला येऊन गरिबीत मरणं हे मात्र आपलं मूर्खपणाचं लक्षण आहे. अर्थ कमवता यायला पाहिजे, ज्याच्याकडे अर्थ आहे त्याला जीवनात अर्थ आहे. नो मनी पुसे ना कोणी, आणि सतत तानातानी. पैसे असल्याशिवाय आपल्याला कोणी विचारत नाही, पैसा पाहिजेच माणसाला. पण पैसा कमवण्याचे मार्ग आहेत, योग्य रीतीने पैसा कमवा. हा देवराज आहे ना, याचे मित्र म्हणजे किरात होते. किरात म्हणजे आदिवासी समाजाचे, बिर्ला समाजाचे मित्र. आणि त्या मित्रांसोबत राहून तसंच वागू लागला. जशी तुमची संगत असेल त्या पद्धतीने तुम्ही वागतात. म्हणून संगत आणि पंगत दोघेही चुकायला नको. चुकीची संगत झाली की त्या ठिकाणी जीवनाचा नाश होतो, आणि चुकीची पंगत झाली की जीवनाचा नाश होतो. लक्षात, जेवण आणि जीवन. म्हणून पंगत चुकायला नको, नाही तर जेवण खराब होतं. आणि संगत चुकायला नको, म्हणजे जीवन खराब होतं. म्हणून संगत आणि पंगत चुकायला नको, दोघं चांगले असायला पाहिजे. खरं सांगू, आज या बाबतीत तरुण पिढीला उपदेश करणं खूप गरजेचं आहे. मी माणसांना विनंती करेल, तुम्ही तुमच्या मुलांना त्रास देऊ नका, तुमच्या मुलांना शिकवण्याच्या भांगडीत पडू नका. तुमच्या मुलांचे मित्र कोण आहेत ते तपासा. 70% मुलं बिघडायचं कारण त्यांच्या मित्रांमुळे, बरं का. कारण हे मुलं तुमच्या जवळ 4 तास राहतात, मित्रांसोबत 12 तास राहतात. आणि त्यामुळे मुलांची मित्र तपासा. त्यांचा मित्र, त्यांची संगत चुकली की मित्र, मुलं बिघडतात. त्यांचा दोष नसतो, पण संगतीमध्ये चांगले बिघडतात. संगे नाडीला असा तुझैसा, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. हिरा माहिती आहे ना? हिरा सुनता, हिरा माहिती आहे ना? हिरा तुमचा कामच आहे. हिरा हा हिरा जर आयरनीवर ठेवला, आयरनीवर ओरिजिनल हिरा, ओरिजिनल, डुप्लिकेट सांगत, आयरनीवर जर ठेवला, वरून जर दणका मारला, एकतर तो हातोड्यात जातो, एकतर त्या लोखंडात जातो. एवढा पॉवरफुल हिरा. पण जर त्याला ढेकण माहिती ना, ढेकण आताच्या पोरांना ढेकण कळणार नाही. जुने लोक आहेत ना, 40च्या पुढचे, त्यांना ढेकण, त्यांना आपल्याकडे बादोड म्हणायचे. काय बादोड? तसे हिंदी में खटमल काय कहते, क्या कहते? खटमल. ते खाटीत निघायचे, खाटीत असे निघायचे, रात्रभर झोपू द्यायचे. ते खटमल, ते बादोड, ते त्यांनी त्यांचा स्पर्श जरी झाला ना हिऱ्याला, तरी तो हिरा फुटतो, भंगतो. विचार करा, इतकी वाईट परिणाम आहेत. कुसंगे नाडीला साधू जैसा. साधू असेल ना, कीर्तनकार असेल ना, त्याला जरी चुकीची संगत लागली, तो सुद्धा बिघडल्याशिवाय राहत. म्हणून योग्य संगत पाहिजे. देवराज बिघडला, पाप करू लागला. एवढी पाप, एकी दिवशी त्याने आपल्या आई वडिलांवर हात उचलला. बाबा
आई वडिलांना मारलं, आई वडिलांनी घरदार सोडलं, पत्नीला मारलं, पत्नीनेही त्याचा नाद सोडला. जा बाबा काय करायचं. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत अंगात ताकद आहे ना तोपर्यंत ही लोक कोणाला मारत नाही बरं का. ते पेताड असू द्या किंवा काही मूर्ख असू द्या, जोपर्यंत अंगात ताकद तोपर्यंत कोणालाच मारत नाही. ते ऐकूनच घेत नाही, कोणाचं ऐकूनच घेत नाही. आणि जेव्हा त्यांची ताकद कमी होते मग त्यांचे हाल बघा तुम्ही. मग पत्नी म्हणते हो का गण मिरायली ती पत्नी सुद्धा बोलल्याशिवाय राहा. म्हणून ताकद आहे तोपर्यंत समाजावर मिळू नका बरं. ताकद गेल्यावर काय करणार. हे कातडी अशी ताईट आहे ना तोपर्यंत लोक प्रेम करतात आपल्यावर. तिथं सुरकट्या पडल्या का लोक कंटाळा करतात आपला. तुम्हाला कोणी म्हणणार पण शिल्पी कर तुमच्यासोबत असं कुठपर्यंत स्किन टाईट आहे तोपर्यंत, दिसायला सुंदर आहेत तोपर्यंत. खरं सांगू पुरुष मंडळी तुमच्यासाठी सांगतो, 40 पर्यंत भांडणं असतं, 40 पर्यंत भांडणं असतं. पतीचं पत्नीवर भांडणं असतं, पत्नीचं पतीवर भांडणं असतं. आणि 40 नंतर सांभाळणं असतं. काय असतं. सांभाळणं असतं. कशी का असे ना कसा का असे ना सांभाळावं लागतं. म्हणून जोपर्यंत भांडणं आहे तोपर्यंत भारी करू नका. ज्या दिवशी सांभाळायचा वेळ होतो ना त्या करतो की आपले त्याची किंमत काय असते. शेवटी आपले ते आपले असतात. दादा इतकं त्या ठिकाणी देवराजने त्रस्त केलं. शेवटी पत्नी निघून गेली, सगळे निघून गेले. हा देवराज आता एकटा पडलाय, करावं काय कळत नाही. आणि मग तो एके दिवशी आता त्याच्याकडनं कष्ट होत नाही, काम होत नाही, काय करावं कळत नाही. आयुष्यभर कष्टाची सवयच नव्हती ना, चोरी चपाटी करून खायची सवय झाली. कुठं कष्टाची लाईन लागणार आहे. हो चोरी चपाटी करून राहायची सवय, कष्ट कळत नव्हता, काय करावं. शेवटी आता तो एका मंदिराच्या आश्रयाने राहू लागला. मंदिराच्या आश्रयाने राहता राहता फिरता 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 तो प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये जाऊन थांबू लागला. आता काही ठिकाणी प्रतिष्ठानपूर नगर हे काशीला म्हटलंय, परंतु जर आपण शाश्वत पद्धतीने प्रतिष्ठान नगर जर आपण पाहिलं, प्रतिष्ठानपूर नगर, तर हे आपल्या महाराष्ट्रात वसलेलं पैठण आहे. पैठणला प्रतिष्ठानपूर नाव पुराणा काळात त्या ठिकाणी आहे. पैठण म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, त्याला दक्षिण काशी म्हटलं जातं पैठणला, आणि त्याला प्रतिष्ठानपूर. त्या ठिकाणी जर तुम्ही कधी पैठणला गेला असाल तर पैठणला ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला त्याच्या बाजूला एक मंदिर आहे, गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये त्या मंदिराच्या आश्रयाला येऊन थांबला. तिथे एक पंडितजी दररोज कथा सांगायचे, प्रसाद यायचा, प्रसाद खायचा. असं करता करता एके दिवशी त्याचा त्या ठिकाणी देह गेला. गेल्यानंतर कथा ऐकता ऐकता देह गेला होता. परिणाम असा झाला त्याला घ्यायला यमदूत देखील आले आणि त्याला घ्यायला शिवदूत देखील आले. दोघांचं युद्ध झालं. यमदूत म्हणायचे आमचं गिरायक आहे, शिवदूत म्हणायचे आमचं गिरायक आहे. अरे म्हणले आयुष्यभर चुकीची कामं केली. पण ते शिवदूत म्हणले आयुष्यभर चुकीची कामं केली असतील, पण मरताना याने काय ऐकलं, काय ऐकलं, शिवपुराण ऐकलं. मग आमचं गिरायचं, त्याला आमच्याकडे घेऊन जाऊ. अंतकालेच मामेव स्मरे नित्या कलेवरम. किंवा जन्म जन्म मुनी जतन बोला. ओ जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतकाल राम आवत नाही. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतकाल कही राम आवत नाही. मरताना भगवंताचं नाव मुखात आलं, नाम भगवंताची कथा ऐकायला भेटली की त्याला मोक्ष भेटतो. मोक्ष भेटला त्याला, देवराज नावाच्या ब्राह्मणाला.
म्हणून मरणाच्या अगोदर समोर बसून चांगल्या वक्त्याच्या कडून शिवपुराण कथा ऐकून घ्या. ऐका, परत 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 ऐका. कारण वक्ता बदलला म्हणजे कथा बदलते. म्हणजे कथा नाही बदलत, पण कथा सांगण्याचा भाव बदलतो. जर वक्ता भावपूर्ण कथा सांगतो, भावपूर्ण प्रेमपूर्वक वक्ता असेल तर प्रेमाने प्रेमपूर्वक कथा सांगतो, म्हणून भाव बदलतो. म्हणून कथा ऐकायचं. खरं सांगू का, जया अंगी मोठेपणाचा यातना कठीण. इथं बसणं ते तिथं बसणं, हे गड्यात हार घालणं खूप अवघड आहे. साधारण जगून जगता येत नाही माणसाला, वेगळं जगावं लागतं इतरांपेक्षा. मनाची इच्छा दाबावी लागतात आणि मग त्या ठिकाणी जगावं लागतं. याला कारण आहे, त्याच्या आचरण ग्रंथाच्या प्रमाणे जगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी बंधनं असतात आणि ती बंधनं पाळावी लागतात. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे, ते पथ्य आपल्याला सांभाळावं लागतं. नाहीतर ते विठ्ठल मात्र घेऊन काही फायदा नाही. जीवनामध्ये पथ्य असायलाच पाहिजे, जीवनामध्ये बंधनं असायलाच पाहिजे. जीवनामध्ये बंधनं असली की माणसाचं जीवन हे सूत्रबद्ध असतं. बंधन असायला पाहिजे. बापाचं बंधन मुलावर असायला पाहिजे, आईचं बंधन मुलीवर असायला पाहिजे. चाहे बेटी कितनी हो प्यारी उसे घर घर घूमना ना चाहिए. चाहे बेटा कितना हो प्यारा उसे सर पे बिठाना ना चाहिए. कितीही लाडका पोरगा असला डोक्यावर बसू नका. किती गोड पोरगी असली, कितीही प्रेम असलं तरी पोरीला घरोघरी फिरू देऊ. बंधन असतं. बंधन जीवनामध्ये पाडले की तो माणूस यशस्वी होतो. हो, बंधन. पण बंधन ही स्वातंत्र्य हिरावणारी नसावीत. लक्ष नाही का, मी दोघही बाजू मांडतोय. तू ज्याच्यावर बंधन लागतोय ना, त्याचं स्वातंत्र्य हिरावायला नको. त्याला स्वतंत्रताही असायला हवी आणि तो त्या ठिकाणी त्याला बंधनातही असायला हवा. कधी कधी बंधनं हे स्वातंत्र्य हिरावतात आणि मग ती माणसं डिप्रेशन मध्ये जातात, ती पोरं डिप्रेशन मध्ये जातात. तसं नको व्हायला. या देवराजवरचं बंधन गेलं होतं, त्यामुळे तो देवराज चुकला होता. मगाशी जो देवराज ऐकला म्हणून तो त्याच्याकडनं चुकीची कामं घडली. म्हणून घरात बंधन असायला पाहिजे. धाक ठेवून घ्यायचा. धाक आपल्याला ठेवावा लागतो. तुम्ही मायमातांनो, तुमचं काम आहे आपल्या पतीचा धाक घरामध्ये ठेवायचा असेल ना, तर ते पत्नीचं काम आहे की तिने आपल्या पतीचा धाक घरात ठेवून घ्यायचा. मुलगा आल्यावर आपणच पहिले शांत बसलो. नको रे, बापना स्वभाव चांगला नाही, बरं शांत बस, बोल नको, घाबरायचं, पप्पा तुझे घाबराय असं सांगायचं का, येऊ दे तिला ठिकाण रे का, असं जर तुम्ही बोलले, खरंच तो पोरगा ऐकेल का? मला सांगा बरं. तुम्ही धाक ठेवा ना, पतीचा धाक राहू द्या घरामध्ये. तुम्ही घाबरत जा, खोटं का होईना, कोपरा अपोसडा कोल्डवला दिसतं, पण समोर पोरांच्या समोर घाबरायचं माणसाने. पतीचा धाक असायला पाहिजे घरामध्ये. माणसांचा धाक, ज्या घरामध्ये माणसाचा धाक असतो ना, ते घर शिस्तबद्ध राहतं. शिस्तबद्ध. मुलांना तुम्ही बाजू देऊ नका. बऱ्याच माय मावल्या मुलांना बाजू देतात. भाऊ मी होतो तर राहिनो, इथला स्वभाव आहे का अवघडची. तो बाप मारायला आला की लगेच त्याच्यावर खेकसायचं त्याच्या समोर. समजा तुमले 7-9 वस्करी निकटा व्हायले दनादन टाकतोस तुम्ही. ढोरली जात ना माणूस येऊ. इतके बोलतात आपल्या खानदेशी बायांना, एवढं तोंड आहे. खानदेशी म्हणतो तुम्ही सुरत 7 दिवस राहायचं व तुमच्या हातचं खायचं, कोणती कामं इतकं अवघड आहे. खरं सांगू का, पुरुष मंडळी आता तुमच्यासाठी, बाकी इकडे मंडळी बसली, बाकी मागे बसले. जर मुलगा चुकायला लागला, घाबरायचं नाही, दणके टाकायचं, त्याला मारायचं, टेन्शन नाही घ्यायचं. मारल्याशिवाय पोरं सुधरत नाही. आता हे बघा, ज्यांच्या पांढऱ्या दाढा झाल्या त्यांना विचारा किती मार खाल्लाय त्यांनी आपल्या बाबाच्या हातचा. हो, जोरदार. बापाचाच नाही, चुलताच ना, शाळाना मास्तर बटाच नव्हता आग्रात जाय. ही जी पिढी होती ना, या पिढीला सगळ्यांचाच धाक राहायचा. गल्लीमध्ये गोट्या खेळता खेळता कोणता दल्लायचं सटकाची ठीक आहे सांगता येत नाही. धाक होता, धाक. सगळ्यांचा आजोबाचा धाक, सगळ्यांचा शेजाऱ्याचा धाक, पाजाऱ्याचा धाक, त्या गुरुजींचा धाक, सगळ्यांचाच धाक.
हे धाक मिटले ना आता, मारत चला. आणि मारता मारता जर तुमची पत्नी आडवी आली, मुलाला मारता मारता पोरग्याला बाजूला कर द्या, आणि पत्नीला सांगा अगं मारावं लागतं, तुला कळत नाही का? तुम्हाला काय वाटलं होतं? हा हा सपने दे कोणा का तुम्ही, ती मारणारी पिढी पण गेली जुनी, आता नाही शक्य. आता लगेच मम्मी मी आवडतो जोरात बोलतो, जोरात बोलणं सुद्धा चालत नाही आता, तो काळ गेला. खऱ्या अर्थाने संस्कार धाक असणं गरजेचं आहे घरामध्ये. पुढची कथा त्या संदर्भात आहे म्हणून तुम्ही विषय मानतोय, मी विनोदही करतो ना विषयाला धरून, विषय सोडून नाही.